देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. माणसाने कितीही तीर्थयात्रा केल्या, कितीही व्रतवैकल्य केले, तरी त्याचे फळ त्याला हवे तसे मिळत नाही. आणि हो, त्या फळाची अपेक्षा तर माणसाने खरंच करू नये. कारण महत्त्वाचं असतं ते भक्ती, विश्वास, श्रद्धा. देवावर केलेला मनापासूनचा विश्वास हे तुम्हाला सगळ्या गोष्टींचं फळ मिळवून देतं. तर आज अशाच भक्ती रसात आपण रंगून जाऊयात या कीर्तनातून. चला तर मग. राम कृष्ण हरी हरी जय जय राम. हला हला हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम. रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण वंदिन चरण वंदिन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे डोळ्यानी पाहिन रूप तुझे घालीन लोटांगण वंदिन चरण वंदिन चरण घालीन लोटांगण वंदिन चरण लोटांगण वंदिन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पुजिन प्रेमी आलिंगन आनंदे पूजिन प्रेमे आलिंगन आनंदे पुजिन प्रेमी आलिंगन आनंदे पूजिन भावे वाळीन मने नाम वाळीन म्हणे नाम वाळीन म्हणे नाम घालीन लोटांगण वंदिन चरण लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण वंदिन चरण लोटांगण वंदिन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे गोपार कुमाये गोपार जय जय गोपार कुमाये गोपार कुमार गोपार कुमाये गोपार जय जय गोपार कुमाये गोपार कुमाये जय जय गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपा 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 मागं पुढं टाळ टाळ ठोबा 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 टाळी टाळ हा टाळी टाळ टाळी टाळ ठोबा 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 घालील लोटांगण वंदिन चरण घालील लोटांगण वंदिन चरण क्या बात घालीन लोटांगण वंदिन चरण घालील लोटांगण वंदिन डोळ्यान पाहिन रूप तुझे डोळ्यान पाहिन रूप तुझे घालील लोटांगण वंदिन चरण घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन
विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. नमः पार्वते शिव हर हर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. विठ्ठला विठ्ठला घालीन लोटांगण, घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यानी पाहीन रूप तुझे. प्रेमे आलिंगन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा. घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यानी पाहीन रूप तुझे. समचरण सरोज सांद्रणी लांबुदाभम, जगन निहित पानी, मंडन मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू हा हा प्रथम नमन, पांडुरंगा करू 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 दुसरे चरण संताची आना, दुसरे चरण संताची आना, त्यांच्या प्रपदाने कसे नाविस्तार, त्यांच्या प्रपदाने कसे नाविस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुकाजा यांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता गणाधीश जो ईश सर्व गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंत अनंत या राघवाचा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीत गंगण सदृश तत्वमत्स्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं, भावार्तीत त्रिगुणरहितं सद्गुरुत्तम नमामि. घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यानी पाहीन रूप तुझे. प्रेमे आलिंगन, आनंदे पूजीन,
भावी वो वाळी न म्हणे नामा. प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग पंढरपूर निवासी देववत्सल संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या गाथ्यातील उपसंहार प्रकरणातील सर्वांच्या परिचित पाठांतरातला 2 चरणाचा अभंग आजच्या चिंतनाला. विठ्ठल इथं कीर्तनाला जमलेल्यापैकी असा एकही व्यक्ती नसेल की त्याच्या घालीनं लोटांगण वंदिन चरण हा अभंग पाठात नसेल. असा अतिशय सरळ सुटसुटीत सगळ्यांच्या जवळपास पाठांतरातला असलेला हा अभंग आहे. या अभंगावर चिंतन करत असताना महाराज या फक्त मराठी या चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला हा सुंदर असा उपक्रम देवाची ये द्वारी आणि कीर्तनाची वारी या माध्यमातून महाराज आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतभरामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं परमभाग्य महाराज या वाहिनीच्या निमित्तानं आपल्यासारख्या सगळ्यांना माझ्यासारख्या नवोदित कीर्तनकारांना ते लाभलेलं आहे, परमभाग्य आहे. खऱ्या अर्थानं वारकरी अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीनं या फक्त मराठी वाहिनीचं आणि या देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या उपक्रमासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं अगदी या प्रत्येक टीममधल्या प्रत्येक व्यक्तीचं आज खऱ्या अर्थानं मनापासून शतशः ऋण व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं सेवेला प्रारंभ. विठ्ठला महाराज आजच्या या अभंगामध्ये संत श्रेष्ठ नामदेवराय देवाच्या समोर उभं राहतात आणि देवाला म्हणतात, देवा अरे तुझ्या दारामध्ये मी लोटांगण घालीन, तुझ्या चरणाला वंदन करीन आणि मग तुझं रूप मी माझ्या डोळ्यानं भरभरून पाहीन. महाराज देवाच्या दारामध्ये लोटांगण घालावं, त्याच्या चरणाला वंदन करावं, त्याला भरभरून पाहावं. याच्या पुढे जाऊन नामदेवराय सांगतात, देवा तुला आम्ही प्रेमानं आलिंगन देईन, तुझी आनंदानं पूजा करीन आणि तुला मनोभावे ओवाळीन. म्हणजे परमार्थ कसा करावा याचं मार्गदर्शन या अभंगामध्ये आहे. विठ्ठल आपला मुख्य विषय आहे तो विषय असा महाराज या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देवता आपण मानत असतो. सगळेजण मानतो ना आपण 33 कोटी देवता मानतो. पण ऐका माय बापानो, या 33 कोटी देवतेपैकी 5 प्रमुख देवता आहेत. देवतेचे प्रकार आहेत नित्य देवता, नैमित्तिक देवता, अधिष्ठात्री देवता आणि महाराज मर्त्य देवता. नित्य देवतेचं वर्णन आपण नंतर करू. नैमित्तिक देवतेमध्ये काही निमित्तानं निर्माण केलेली देवता अथवा निर्माण केलेलं अधिष्ठान. एखाद्यानं नवीन वास्तू बांधलेली असेल, घर बांधलेलं असेल तर त्या दिवसापुरतं त्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमापुरतं जे देवता निर्माण केली जाते याला म्हणतात वास्तुदेवता. नैमित्तिक आहे. याच्या पुढे जाऊन अधिष्ठात्री देवता. काही प्रसंगानं अधिष्ठान निर्माण केलं जातं. जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत त्या गावातली ग्रामदेवता आहे. गाव एखाद्या धरणामध्ये पुनर्वसित झालं, गाव तिथून उठून निघून दुसरीकडे गेलं की त्या देवतेचं अस्तित्व तिथं संपतं. याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात की बाबा रे, या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 5 नित्य देवता सांगितल्या. त्यामध्ये सूर्य, चंद्र, त्याच्या पुढे जाऊन भगवान शिवशंकर, आदिमाया शक्ती आणि 5वी मुख्य देवता आहे ती म्हणजे महाराज भगवान गणेश. भगवान गणेश की ज्याला कोणी महाराज गणपती म्हणतं. याची वेगवेगळी नावं आहेत. या भगवान परमात्म्यानं अनंत कार्यासाठी वेगवेगळी रूपं घेतली. तसं पाहायला गेलं तर भगवान गणेशाचं मूळ मुख्य स्वरूप जर पाहायचं ठरलं, त्याचं मूळ रूप जर सांगायचं ठरलं तर महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोठे काही. देवाला नावही नाही, देवाला गावही नाही आणि त्याचा थांगपत्ता म्हणजे ठाव ठिकाणाही नाही. याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात की बाबा रे, भगवान परमात्मा तो आहे, त्याला रंग नाही, रूप नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार एक तुही रघुराया. त्याला रंग नाही, रूप नाही, नाव नाही, गाव नाही, आकार नाही, पण काही निमित्तानं तो आहे कसा ज्ञानोबा राय उत्तर देतात.
अव्यक्त निराकार नाही जाकार. हा हा निराकार नाही जाकार. अव्यक्त निराकार नाही जाकार. हरिसी भजे जेथोनी चराचर हरिसी भजे. जेथोनी चराचर हरिची भजे. वा. जेथोनी चराचर हरिची भजे. हरी म्हणा. हरी मुखे चला चला बोला. महाराज ज्ञानोबा हरिपाठ या धर्मग्रंथामध्ये सांगतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार पण जेथोनी चराचर हरिसी भजे. ज्याच्या सत्तेनं जे काही सगळं चालतं त्याचं नाव आहे परमात्मा. पर्वती बैसकान सांडावी समुद्रे रेखा ओलांडावी पृथ्व्या भूते वहावी ही आज्ञा माझी. मी बोलविला वेदू बोले मी चालविला सूर्य चाले मी हलविला प्राणू हाले जो या जगात ते चाळिता. महाराज सांगतात तुझी वा वा सत्तेने वेदासी बोलणे सत्तेने वेदासी बोलणे. ऐसा तू समर्थ महाराज सांगतात तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते. महाराज सांगतात माझ्या सत्तेने हे सगळं चालतं. म्हणजे कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्तीने युक्त जो आहे त्याचं नाव परमात्मा आणि त्याचं नाव देव आहे. महाराज आपल्याला वर्णन करायचं आहे ते भगवान गणेशाचं. मी सांगत असतो नेहमी सामान्यपणानं आम्ही 3 गण मानतो. या सृष्टीमध्ये आम्ही सामान्यपणानं 3 गण मानतो. प्रत्येकाला परिचित आहेत. पहिला देवगण, दुसरा मनुष्यगण आणि तिसरा आहे तो राक्षसगण. जर कोण पत्रिका जुळवायला गेला असेल तर त्याला माहिती असेल. विठ्ठल तीनही गणाचा अधिपती गण अधिक अधिपती त्याचं नाव गणपती. विठ्ठल हो. व्याकरणाच्या भाषेमध्ये याला संधी विग्रह म्हणतात. ती व्याकरणाची भाषा इथं मी बोलत बसत नाही. तीनही गणाचा जो अधिपती आहे म्हणजे देव असेल राक्षस असेल आणि मानव असेल या तीनही लोकावर ज्याचं आधिपत्य चालतं ज्याची सत्ता चालते की ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. वृक्षाच्या पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे. किंवा चाले हे शरीर कोणाची असत्ते कोण बोलवितो हरिवीन. अशी महाराज करतुम करतुम अन्यथा कर्तुम शक्तीने युक्त असणारा तो भगवान परमात्मा त्या भगवान गणेश. या भगवान गणेशानं अनेक अवतार घेतले. महाराज सांगतात अनंतावतार घेशी भक्ता कारणे कनवाळो कृपाळो दिना. महाराज सांगतात अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. देवाना अवतार कशासाठी घेतले?
भगवान गणेशानं भक्तासाठी अनंत अवतार घेतले. अनंत रूपे अनंत वेश देखिले म्यात्यासी, बाप रखुमा देवीवर खुन बाणली कैसी. महाराज सांगतात की अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी. मी त्याला अनंत रूपानं पाहिला, अनंत वेशामध्ये पाहिला. ऐका, देवानं अनंत रूप घेतली, अनंत वेश धारण केले, अनंत अवतार घेतले. अनंत रूपापैकी अनंत अवतारापैकी अनंत हे एक गणेशाचं नाव आहे. विठ्ठल. हो, माझी भाषा समजली ना? देवाचे अनंत रूप, अनंत अवतार, अनेक वेगवेगळी नावं असतील, पण अनंत नावापैकी अनंत अवतारापैकी एक त्याचं नाव आहे अनंत. नाटाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाश. श्री अनंता या शब्दानं सुरुवात करतात. मला सांगायचं एवढं, तो अनंत रूपानं, अनंत नावानं आणि अनंत ह्या नावानं नटलेला आहे. असा हा भगवान परमात्मा सामान्यपणानं कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे 4 युग सगळ्यांना परिचित आहे. प्रत्येक अवतारामध्ये या भगवान गणेशानं प्रत्येक अवतारामध्ये त्या प्रत्येक युगामध्ये अवतार घेतला. कृतयुगामध्ये अवतार घेतला, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये आणि कलियुगामध्ये सुद्धा अवतार घेतला. महाराज तो कशासाठी येतो असतो? भगवान कृष्णानं गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. भक्तरा के पाया पास भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी किंवा धर्मरक्षावया अवतारयेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. अरे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट दुराचार्यांचा नायनाट करण्यासाठी, संहार करण्यासाठी असा हा भगवान परमात्मा प्रत्येक युगामध्ये येत असतो. मग कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, कलियुगामध्ये हा भगवान गणेश कोणकोणत्या नावानं, कोणकोणत्या रूपानं आला आणि कोणकोणत्या दैत्याचा वध केला हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. विठ्ठल. हो, प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतला. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि प्रत्येक युगामध्ये दैत्याचा संहार केला, भक्ताचं रक्षण केलं. भगवान गणेशाची महाराज गणेश पुराणामध्ये 1008 नाव आहेत. काही जणांना 108 नावं माहिती आहेत, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला किमान 8 नावं तरी परिचित आहेत. याला आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये अष्टविनायक असं म्हणतात. किमान 8 नावं तरी सगळ्यांना परिचित आहेत. कोणकोणती नावं सांगतो मी. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बल्लाळो मुरुडं विनायकं चिंतामणि ते विघ्नेश्वरं ओझरं ग्रामराञ्जन संस्थिते गणपती कुर्या सदा विठ्ठल.
ऐकली ना आठनावं? हा, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला परिचित आहे. महोत्कट म्हणून देवाना अवतार घेतला, त्यावेळेला देवांतक नावाच्या दैत्याचा वध केला. कृतयुग संपलं, महोत्कट नावाचा अवतारही संपला. त्रेतायुगामध्ये त्याच महोत्कट नावाच्या गणपती बाप्पानं मयुरेश नाव धारण केलं आणि मयुरेश नाव धारण केल्यानंतर नरांतक नावाच्या दैत्याचा वध केला. ऐकताना तुम्ही, महोत्कट आणि मयुरेश ही दोन युगातली दोन नावं झालं. द्वापार युगामध्ये त्याच महोत्कटानं मयुरेशानं द्वापार युगामध्ये गजानन हे नाव धारण केलं आणि त्यावेळेला सिंदूर नावाच्या दैत्याचा वध केला. आणि कलियुगामध्ये तो भगवान परमात्मा भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सदा सर्व काळ तुमच्या माझ्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो महाराज सदैव तत्पर आहे. तो आहे कसा माहितीये का? सुख करता. ऐकताय ना तुम्ही? मी नेहमी सांगत असतो, श्रोते सज्जन मायबाप हो, देवतेची आरती म्हणत असताना घाई गडबड गोंधळ अजिबात शांत चित्तानं. महाराज आर्त स्वरानं मारलेली हाक त्याला म्हणतात आरती. आता आमचा गोंधळ असा आहे, हातातलं हात ताट चालू आहे तोपर्यंत घंटी बंद आहे, घंटी बंद आहे तोपर्यंत घालीन लोटांगण म्हणून मोकळा. ऐका नीट, सुख करता तो आहे कसा? भक्ताला सुख प्रदान करणार आहे. दुःख हरता त्या भक्ताचं दुःख निवारण करणार आहे. आता मात्र पुढं नीट आहे का? वार्ता विघ्नाची नुरवी. इथं थांबायचे. आरती म्हणताना कसं करायचे? वार्ता विघ्नाची नुरवी, म्हणजे विघ्न कोणतंही, अगदी विघ्नाची वार्ता सुद्धा कानावर येऊ देत नाही. वार्ता विघ्नाची नुरवी इथं थांबलं की पुढं म्हणायचे पुरवी प्रेम कृपा जयाची. त्याची कृपा झाल्यानंतर महाराज भक्ताला पाहिजे तेवढं अपार प्रेम देतो. महाराज तो देव काय करतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळे, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळे. सांगतात तो भगवान गणेश आपल्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काय करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आगात किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पुढो निधी. असा हा भगवान परमात्मा महाराज प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. तो आहे कसा? नामदेवरायांनी अभंगाचा गाथा लिहित असताना पहिल्यांदाच पहिला अभंग लिहिला ते भगवान गणेशाचं स्तवन केला. कोणत्याही धर्मग्रंथाची सुरुवात ही महाराज गणेश स्तवनानं होते. अगदी काहीच नसलं तर एक शब्द मात्र निश्चित असतो, श्री गणेशाय नमः, आणि तिथून पुढे ग्रंथाला सुरुवात. ज्ञानोबराय सुद्धा सुरुवात करताना म्हणतात ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणे निवृत्तीदासू अवधारी योजी. नामदेवरायांनी ज्या वेळेला नामदेवांची गाथा लिहिली त्यावेळेला त्या गाथ्यामध्ये प्रारंभच असा केला, सुरुवातच अशी केली. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग दंडवत. काय सुरुवात झाली? प्रथम नमन करू गणनाथा. पहिल्यांदा नमन कोणाला? उमाशंकराची या सुता, पार्वती मातेचा आणि भगवान शंकराचा पुत्र. चरणावरी ठेवणी माता साष्टांग दंडवत. त्या गणेशाला वंदन केलं. आणि मग महाराज इथं प्रश्न निर्माण होतो की बाबा रे, भगवान शंकर आणि पार्वती माता
या दोहीचा पुत्र, त्याचं नाव आहे भगवान गणेश. बऱ्याचशा वेळेला प्रश्न असा निर्माण होतो की ज्या वेळेला एखादा मंगल प्रसंग असतो, मंगल कार्य असतं, अगदी लग्नविधी असतो, त्या लग्नामध्ये महाराज गणेशाची पूजा, गणेश पूजन पहिल्यांदा केलं जातं. माझा एक इथं प्रश्न आहे की शंकर पार्वतीच्या लग्नाच्या विवाहाच्या प्रसंगामध्ये तिथं सुद्धा गणेशाची पूजा, म्हणजे गणेश पूजन झालंच असेल ना. कोणत्याही कार्याची सुरुवात गणेश पूजनानंच होते. मग जर भगवान गणेश हा जर शंकर पार्वतीचा पुत्र जर मानायचं ठरलं तर महाराज गणेशाची पूजा झालीच कशी. महाराज देवाची लीला आगाध आहे, परमात्म्याची लीला आगाध आहे. वेदा नाही कळला, अरे बाबा रे, तो वेदालाही कळला नाही अंत पारयाचा, आणि कानडा असा हा भगवान परमात्मा नाही महाराज. आणि मग असा हा भगवान परमात्मा प्रत्येक युगामध्ये अवतार आलतो. सामान्यपणानं भगवान गणेशाचं मी वर्णन तुमच्या पुढं करतोय. तो आहे कसा रूपानं. आज आम्ही सगळेजण पूजा करतो, उपासना करतो. तो गणपती बाप्पा आहे कसा माहितीये का? त्याचं वाहन उंदीर आहे, बरोबर. उंदीर नावाच्या वाहनावर बसलेला आहे. आणि सामान्यपणानं जर पाहायला गेलं तर पोट मात्र मोठं आहे. मग सोपं करून सांगतो, उंदरावर बसलेला, मोठं पोट म्हणजे उदर मोठं असलेला, म्हणून त्याला लंबोदर असं म्हणतात. लांब उदर म्हणजे मोठं पोट. उंदरावर बसलेला, मोठं पोट असलेला, आणि सूक्ष्म नजर असलेला, आणि सुपा एवढे कान असणारा. ऐकताय ना तुम्ही? लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, करीतसे खंड दुश्चिनाचा, चतुर्थायुधे शोभताती हाती, भक्ताला रक्षिती निरंतर. भव्य रूप तुझे उंदीर वाहना. काय वाहन आहे? उंदीर म्हणजे कुणी सामान्य नाही बरं का. इंद्राची सेवा करणारा एक क्रौंच नावाचा गंधर्व होता. आणि इंद्राची सेवा करताना क्रौंच गंधर्वानं काम चुकारपणा केला, म्हणून इंद्राला राग आला. आणि रागाच्या भरात इंद्रानं शाप दिला, गंधर्वा तू उंदीर होऊन पडशील. असं म्हटल्याबरोबर इंद्राच्या शापानं क्रौंच गंधर्व उंदीर झाला. आणि मग महाराज तो उंदीर अनन्यतेनं भगवान गणेशाला शरण गेला. आणि म्हणून मायबापानं भगवान गणेशानं वाहन म्हणून त्या क्रौंच गंधर्वाचा म्हणजे उंदराचा स्वीकार केला. आणि अशा भगवान गणेशाला महाराज लोटांगण घालतात अभंगाच्या पहिल्या चरणावर. उरका सगळे म्हणा. महाराज अशा भगवान गणेशा पुढे लोटांगण घालतात. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्या निपाहीन रूप तुझे. अरे भगवान गणेशा बाबा रे, तुझ्या पुढे नुसतं लोटांगण घालणार नाही, तू जर मला अनन्यतेनं शरण येणार असशील तर मी तुला प्रेमानं मिठी मारीन. अभंगाचं दुसरं चरण.
हा बोलीने रे पुरे गेले बापुरे करा क्षमा करा महाराज हा नाही विचारला अधिकार ज्ञानदेव तुकाराम टाळी टाळी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतान की जय गणपती बाप्पा